सर्वांना गोष्ट सांगून जातात किंवा जो धडा शिकून जातात पुढील टप्प्यावरती आपण स्त्रीला माता म्हणतो आणि देवामध्ये पूजल्या जाणारे हा कॅमेऱ्याचा तुम्ही घ्या झालं का? जळगावात एकूणच तयारी झालेली आहे का? काय परिस्थिती आहे असं म्हटलं? अतिशय उत्तम अशी तयारी झालेली आहे. थोडं पावसामुळे त्रास झालेला आहे नक्की, कारण मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक पाऊस 70 mm वर पाऊस काल एका दिवसामध्ये जळगावला झालेला आहे. त्यामुळे थोडी व्यवस्था आहे, पण महिलांचा उत्साह आपण जर बघितला तर मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक. महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत अशी एवढी मोठी सभा महिलांची कधी झालेली नसेल. मला तर वाटतं देशातही झाली नसेल एवढी मोठी सभा आज मोदीजींची या ठिकाणी होते. थोड्याच वेळात माननीय मोदीजी या ठिकाणी येतील. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल महोदय हे सगळे या ठिकाणी तर आलेले आहेत. आणि थोड्याच वेळामध्ये मला वाटतं 11, 11:30 वाजताची वेळ आहे. 11:30-12ला ही सभा या ठिकाणी सुरू होईल. पण महिलांचा उत्साह आपण बघतात किती मोठ्या प्रमाणामध्ये महिला या ठिकाणी येतात. पाऊस येतो आहे, पाऊसही सुरू आहे, पावसाची रिपरिप सुरू आहे, तरीसुद्धा या ठिकाणी कुठेही संख्येमध्ये फरक पडणार नाही. अतिशय मोठ्या संख्येमध्ये आमच्या या सगळ्या लखपती दिदी हे या ठिकाणी कार्यक्रमाला येत आहेत. भाऊ, नक्की रूपरेषा कशी आहे कार्यक्रमाची, कसं असणार काय? माननीय मोदीजी 11:30 वाजता या ठिकाणी येतील. इथे आल्यानंतर देशभरातून काही आमच्या लखपती दिदी या ठिकाणी आलेल्या जवळपास 70-80 संख्या त्यांची या ठिकाणी आहे. अतिशय चांगलं काम त्यांनी देशभरामध्ये या ठिकाणी बचत गटाच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि म्हणून मोदीजी त्यांच्याशी आधी त्यांची भेट घेतील, त्यांच्याशी हितगुज करतील, त्यांच्याशी एकटे बोलतील, त्यांच्या अडचणी काय आहेत, त्यांना काय अजून हवं आहे, नको हवं आहे, किंवा अजून आमची भूमिका काय शासनाची हे त्यांना समजून सांगतील. आणि इथे अर्ध्या तासाचा कार्यक्रम होईल आणि इथून नंतर मग सभास्थानी जातील आणि मग त्या ठिकाणी सभा होईल. ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी येणार आहेत ते छत्रपती संभाजीनगरला अंबादास दानवे हे विरोध करत आहेत. त्या ठिकाणी विरोध प्रदर्शन, त्यांचं आंदोलन सुरू आहे. नरेंद्र मोदींना ते विरोध करणार आहेत त्या ठिकाणी. ठीक आहे, विरोधकांचं कामच आहे ते. त्यांना दुसरं काम काय? किती चांगला कार्यक्रम घ्या, काही करा, पण त्याचा विरोध करणे कामच आहे. तर बिचाराची परिस्थिती कशी अवघड झालेली आहे सध्या आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे ते करणार आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कितपत मातेसाठी नाही, विधानसभेसाठी म्हणूनच नाही, पण देशभरामध्ये मोदीजी अशा सभा घेत आहेत, प्रत्येक राज्यामध्ये सभा घेत आहेत. पण त्याचा शुभारंभ हा महाराष्ट्रापासून झालेला आहे. कारण आपल्या राज्यामध्ये जवळपास 16 लाख लखपती दिदी आहेत. देशामध्ये सगळ्यात जास्त चांगलं काम बचत गटाचं हे आपल्या राज्यामध्ये आहे. 16 लाखाच्या वर आमच्या लखपती दिदी झाले आहेत. लखपती म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून काम करून त्यांनी त्यांचं उत्पन्न लाखामध्ये केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्राला या ठिकाणी प्रायोरिटी दिलेली आहे. निवडणुकीचा आणि मला वाटतं या कार्यक्रमाचा काही तसा संबंध नाही. खडसेंच्या बाबतीमध्ये खडसेंना निमंत्रण मिळालेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. चला, धन्यवाद.